नमस्कार. श्री स्वामी समर्थ. मी गायत्री आपल्या सर्वांचे स्वागत करते भक्ती आणि भोजन या चॅनलवरती. आशा करते की आपण सर्वजण स्वस्थ आहात आणि मस्त आहात. आई जगदंबेच्या चरणी सादर प्रणाम. शक्तिपीठ यात्रेच्या या पवित्र प्रवासात आज आपण मनाने आणखी एक अद्भुत स्थळी प्रवास करणार आहोत. आजचा आपला विषय आहे कालीघाट शक्तिपीठ, जिथं देवीचं उग्र पण करुणामयी रूप भक्तांचं रक्षण करतं आणि भक्तांच्या आयुष्यात धैर्य आणि शक्ती निर्माण करतं. या पवित्र स्थळाची कथा फक्त एक पुराण कथा नाही, तर ती आहे श्रद्धेची, भक्तीची आणि दिव्य शक्तीची अनुभूती. म्हणून मंडळी, मन शांत करा, एक खोल श्वास घ्या, आईचं नाव घ्या आणि या आध्यात्मिक प्रवासाला भक्तिभावाने सुरुवात करूया. जर तुम्हाला देवी उपासना, शक्तिपीठांची माहिती आणि आध्यात्मिक कथा ऐकायला आवडत असतील तर हा चॅनल तुमच्यासाठीच आहे. इथे आपण फक्त कथा ऐकत नाही, तर त्या कथामधून श्रद्धा, भक्ती आणि अंतर्मनाची शांतता अनुभवण्याचा प्रयत्न करतो. प्रत्येक सोमवार रात्री आपण एका शक्तिपीठाची कथा, त्याचं गूढ महत्त्व आणि त्या ठिकाणीशी जोडलेली भक्ती परंपरा एकत्र अनुभवणार आहोत. आजच्या या प्रवासात आपण जाणून घेणार आहोत पवित्र कालीघाट शक्तिपीठ याचं अद्भुत महत्त्व. म्हणून जर तुम्हाला अशा आध्यात्मिक प्रवासात नेहमी सहभागी व्हायचं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. कालीघाट शक्तिपीठ. कालीघाट शक्तिपीठ हे भारतातील अत्यंत प्रसिद्ध आणि पवित्र शक्तिपीठापैकी एक मानलं जातं. हे मंदिर पूर्व भारतातील ऐतिहासिक शहर कोलकाता या ठिकाणी वसलेलं आहे. एकेकाळी या परिसरातून पवित्र हुगळी नदीचा प्रवाह वाहत असे. या नदीमुळे या संपूर्ण परिसराला एक वेगळीच पवित्रता लाभली आहे. कोलकात्याचं शहर गर्दी, गडबड आणि सतत धावणाऱ्या जीवनांसाठी ओळखलं जातं. पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे या गजबजलेल्या शहराच्या मध्यभागी असलेलं कालीघाट मंदिर परिसर एक वेगळी शांतता देतो. इथं पाऊल टाकताच मन हळूहळू शांत होतं, जणू काही देवी स्वतः भक्तांना आपल्या चरणी बोलवत आहे. पुराण कथेनुसार देवी सती ही भगवान शिव यांची अर्धांगिनी होती. सतीचे वडील राजा दक्ष यांनी एक भव्य यज्ञ आयोजित केला, पण त्या यज्ञासाठी त्यांनी भगवान शिवांना आमंत्रण दिलं नाही, कारण त्यांना शिवांचा तिरस्कार होता. सतीला जेव्हा या यज्ञाबद्दल कळालं तेव्हा ती आपल्या पित्याच्या घरी यज्ञाला उपस्थित राहण्यासाठी गेली. पण तिथे पोचल्यावर तिनं पाहिलं की तिच्या पतीचा म्हणजेच भगवान शिवांचा सार्वजनिक अपमान केला जात आहे. हा अपमान सहन न झाल्यामुळे देवी सतीने त्या यज्ञकुंडात उडी घेतली आणि स्वतःचं शरीर अग्नीत अर्पण केलं. जेव्हा ही बातमी भगवान शिवापर्यंत पोचली तेव्हा ते दुःखाने आणि क्रोधाने पूर्णपणे व्याकुळ झाले. ते सतीचा देह खांद्यावर घेऊन संपूर्ण ब्रह्मांडभर फिरू लागले. सृष्टीचं संतुलन बिघडू लागलं. तेव्हा भगवान विष्णू यांनी सृष्टीचं रक्षण करण्यासाठी आपलं सुदर्शन चक्र वापरलं. त्या चक्राने सतीच्या शरीराचे अनेक तुकडे झाले आणि जेथे जेथे ते तुकडे पृथ्वीवर पडले तेथे तेथे पवित्र शक्तिपीठ निर्माण झाले. असं मानलं जाते की कालीघाट शक्तिपीठ या पवित्र स्थळी देवी सतीच्या पायाचा भाग पडला. म्हणूनच हे ठिकाण अत्यंत पवित्र आणि शक्तिशाली शक्तिपीठ मानलं जातं. ही कथा फक्त पुराण कथा नाही, तर ती आहे श्रद्धा, प्रेम आणि दिव्य शक्तीची अनुभूती. या मंदिरात पूजली जाणारी देवी आहे काली. देवी कालीचं रूप पहिल्यांदा पाहिल्यावर ते उग्र वाटू शकतं, पण त्या उग्र रूपामागे अपरंपरा, करुणा आणि मातृत्व दडलेलं आहे. काळ्या वर्णाचं तेजस्वी रूप, मोठे तेजस्वी डोळे आणि बाहेर आलेली लाल जीभ हे रूप वाईट शक्तींचा नाश करणाऱ्या आणि भक्ताचं रक्षण करणाऱ्या मातेचं प्रतीक आहे. देवी काली अज्ञान, अहंकार आणि अन्यायाचा नाश करते. म्हणूनच तिचं हे उग्र रूप भीतीचं नाही, तर संरक्षणाचं आणि शक्तीचं प्रतीक आहे. भक्त जेव्हा कालीघाट शक्तिपीठ या पवित्र स्थळी येतात तेव्हा त्यांना देवीच्या या अद्भुत रूपात शक्ती, धैर्य आणि आत्मविश्वासाची अनुभूती मिळते. या देवी सर्वभूषेषु शक्तिरूपेण संस्थिता. नमस्तस्यै 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 नमो नमः. आता डोळे अलगद मिटा आणि एक खोल श्वास घ्या आणि हळूच सोडा. मनात देवी कालीचं तेजस्वी रूप धरा. त्या रूपात अपरंपार शक्ती आहे, पण त्याचबरोबर आईची माया आणि संरक्षणही आहे. तुमच्या मनातील भीती, चिंता आणि दुःख हे सगळं आईच्या चरणी अर्पण करा.
मन हळूहळू शांत होतं आहे, हृदयात धैर्य निर्माण होते. आई तुमचं रक्षण करत आहे, तुमच्या प्रत्येक पावलावर तिची कृपा आहे. जेव्हा भक्त कालीघाट शक्तिपीठ या पवित्र मंदिरात दर्शनासाठी येतात तेव्हा त्यांना एक वेगळीच आध्यात्मिक ऊर्जा जाणवते. मंदिरात प्रवेश करताच कानावर येणारा घंटानाद, धूपदीपांचा दरवळणारा सुगंध आणि भक्तांच्या ओठावर उमटणारा जय कालीमाचा जयघोष हे सगळं वातावरण मनाला भक्तिरसात बुडवून टाकतं. गाभाऱ्यातील दर्शन फक्त काही क्षणाचं असतं, पण ते काही क्षणात भक्तांच्या डोळ्यात अश्रू येतात. कारण त्या क्षणी भक्ताला जाणवतं तो आईचा साक्षात चरणी उभा आहे. अनेक भक्त सांगतात की या मंदिरात दर्शन घेतल्यानंतर मनातील भीती कमी होते आणि आयुष्यात नवीन धैर्य निर्माण होतं. असं मानलं जाते की जे भक्त मनापासून प्रार्थना करतात देवी काली त्यांच्या हाकेला नक्की प्रतिसाद देते. कालीघाट शक्तिपीठ या पवित्र स्थळी फक्त आपलं दुःख, चिंता आणि मनातील वेदना आईच्या चरणी अर्पण करतात. आणि अनेक भक्त सांगतात की आईच्या कृपेने त्यांच्या जीवनातील अडचणी हळूहळू दूर होतात. देवी काली फक्त संकट दूर करत नाही तर ती भक्तांच्या मनात धैर्य, शक्ती आणि आत्मविश्वास निर्माण करते. म्हणूनच हजारो भक्त दररोज या पवित्र स्थळी येतात आणि आईच्या चरणी नतमस्तक होतात. आज आपण कालीघाट शक्तिपीठ या पवित्र शक्तिपीठाचं महत्त्व जाणून घेतलं, जिथं देवीचं उग्रपण करुणामयी रूप भक्तांचं रक्षण करतं. आई काली तुमच्या आयुष्यात शक्ती, धैर्य आणि सकारात्मक ऊर्जा देऊ. जर हा आध्यात्मिक प्रवास तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि भक्ती आणि भोजन चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण प्रत्येक सोमवारी रात्री आपण एका नव्या शक्तिपीठाची अद्भुत कथा आणि महात्म्य एकत्र अनुभवणार आहोत. आणि माहिती देताना काही माहिती चुकीची गेली असल्यास मी गायत्री तुम्हा सर्वांची माफी मागते. पुन्हा भेटूयात. मी गायत्री आपल्या सर्वांचा निरोप घेते. तोपर्यंत नमस्कार. श्री स्वामी समर्थ.